ऑगस्ट सप्टेंबर 3,000 रुपये 2 हप्ते एकत्र वाटप तातडीचा निर्णय घेतला। बहिणी खुश। एकनाथ शिंदे साहेबांचा मोठा निर्णय। गिफ्ट देणार आहे महिलांना 2 महिन्याचे हप्ते मिळणार आहेत। 2 महिन्याचे हप्ते मिळणार। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3,000 रुपये। लाडक्या बहिणींची चिंता मिटली। 12 जिल्ह्यात 1,500 रुपये जमा व्हायला सुरुवात। त्यानंतर लगेच दुसरे 1,500 रुपये। फक्त हे 2 ते 3 कामं केल्यानंतर तुमच्या खात्यात 100% पैसे येणार। तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारचे 2 मेसेज येणार। 1,500 रुपयांचे 2 मेसेज। पहिल्यांदा ऑगस्ट हप्त्याचा 1,500 रुपये, त्यानंतर लगेच सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण अपडेट पाहत आहोत। रात्री उशिरा झालेल्या बैठकीमध्ये हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। खूप महत्त्वाची बैठक पार पडली। त्याच्यामध्ये निर्णय घेतला की आता गौरीनिमित्त तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात गौरी आगमनाच्या वेळेस आपण लाडक्या बहिणींना सर्वात मोठी ही भेटवस्तू देऊयात। लाडक्या बहिणींसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे। भरपूर बहिणी खुश झालेल्या आहेत, परंतु भरपूर बहिणी तर निराश देखील झालेल्या आहेत। त्याची कारणं मी तुम्हाला सांगतोय काय असणार आहेत कारणं, एक एक करून आपण पाहणार आहोत। बघा, भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहेत, अजून आलेले नाहीत, परंतु यायला सुरुवात होणार आहे। काही क्षणात तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतील, परंतु कोणत्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती हे मेसेज येणार आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। सोबतच अदिती तटकरे मॅडम यांची एक मोठी घोषणा झालेली आहे। ती कोणती असणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे, कारण त्यांना आता जवळपास हा चेक जो आहे तो लवकर डिपॉझिट होणार आहे आणि लाडक्या बहिणींची जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपणार आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना चिंता होती की आपल्याला आपले भाऊ गौरी गणपतीसाठी काही देणार का, याच्याविरुद्ध जे काही निर्णय घेतलेला आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले मुख्यमंत्री यांनी सगळ्यांनी मिळून हा एक मोठा तातडीचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं बहिणी अतिशय खुश होणार आहेत। येत्या 2 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे पडायला सुरुवात होणार आहे। त्याची सुरुवात काही क्षणापासून सुरू होईल। लक्षात घ्या, एकदम कुठल्याही लाडक्या बहिणींना एकत्र पैसे येणार नाहीत। 1,500 रुपयेप्रमाणे 2 हप्ते हे वाटप होतील, कारण ऑगस्ट महिना संपायला अवघा 1 ते 2 दिवस बाकी आहे आणि सप्टेंबर महिन्याचं तुम्हाला माहिती आहे आपल्याला जो हप्ता येणार आहे तो दोन्ही महिन्यांचा एकत्रित मिळून येणार आहे। कारण आपण गेल्या वेळेससुद्धा आपण पाहिलं होतं की ज्यावेळेस पण आपल्याकडे रक्षाबंधन होतं किंवा गौरी गणपती त्यावेळेस देखील आपल्याला 2 हप्ते एकत्र मिळाले होते। 1,500 रुपयांचे असे आपल्याला सेपरेट 2 मेसेज आलेले होते, तेव्हासुद्धा आपण हे पाहिलं होतं। त्यामुळे सेम स्ट्रॅटजीनुसार ह्यावेळेस सरकार हे करणार आहे, परंतु 6 कारणांमुळं लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळणं बंद झालेलं आहे। ती 6 कारणं कोणती आहेत ही मी तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते सांगणं। कारण बघा, जर तुम्हाला लाडक्या बहिणींना तुम्हाला जर खुशखबर पाहिजे असेल तर हे कारणं तुम्हाला तुमच्याकडून हे काम केलं गेलं पाहिजेत। काही कारण हे 6च कारणं आहेत ज्याच्यामुळे तुमच्या मोबाईलवरती मेसेज येण्यास अडथळा येऊ शकतो। हे स्वतः आपल्याला आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की राज्यामध्ये अजूनसुद्धा जवळपास 50 ते 60 लाख लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं आधार कार्ड हे लिंक नाही आहे। आता ते तुम्हाला मी सांगतोय कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होणार आहे हे त्यांनी सांगितलं आहे। लक्षात घ्या, 12 जिल्हे कोणते असणार आहेत? पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव अशा ह्या महत्त्वाच्या 12 जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे। आत्ताची सर्वात महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे काय, तर कोणती अशी कामं आहेत जे तुम्हाला करायची आहेत आणि जी तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणींकडून सुद्धा करून घ्यायची आहेत। कारण स्वतः मंत्र्यांनी सांगितलं आहे की ही योजना आम्ही बंद पडून देणार नाही। कितीही अडचणी आल्या सरकारवरती, कितीही दबाव आला, कितीही सरकारकडे तिथं पैशांची उणी भासली तरी लाडक्या बहिणींसाठी आम्ही कायम कार्यरत राहणार आहोत असं स्वतः अजित पवार यांनी सांगितलं आहे की आम्ही योजना काही बंद करणार आहोत। सोबत एकनाथ शिंदे यांनी हेच सांगितलं, सोबतच देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे। त्यामुळे ज्या गरजू लाडक्या बहिणी आहेत, गरजू गरीब लाडक्या बहिणी ज्या आहेत ह्यांच्यासाठी हे सगळं चालू झालेलं आहे। भरपूर लाडक्या बहिणींना लवकरच आपल्याला काही नवीन योजना येणार आहेत ज्याच्यामध्ये मिरची कांडप असेल, पिठाची गिरणी असेल, शिलाई मशीन असेल, अशा मोठ्या लवकरच योजना आपल्या लाडक्या बहिणीसाठी येणार आहेत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण त्यांचा GR जसा आला तसा मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे लवकरच सरकार करणार आहे। भरपूर लाडक्या बहिणींच्या हाताला काम देण्याचं काम हे सरकार आता करणार आहे। लाडक्या बहिणींना फक्त 1,500 रुपये नाही तर त्यांना स्वावलंबी बनण्यासाठी लवकरच ह्या नवीन योजना ज्या आहेत त्या सुद्धा येणार आहेत। कोणत्या त्याच्यामध्ये समावेश असू शकतो?
पहिलं म्हणजे शिलाई मशीनची योजना येऊ शकते, दुसरी गोष्ट पिठाची गिरणी, तिसरं मिरची कांडप आणि चौथं दुग्ध व्यवसाय. असे 4 ज्या मोठ्या योजना आहेत यांचा सुद्धा समावेश लवकरच लाडक्या बहिणीसाठी होणार आहे. आता तुम्ही म्हणाल दादा लाडक्या बहिणीला कोणाला किती रुपये मिळणार? लक्षात घ्या, ऑगस्ट महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याचे हे 1,500 रुपये प्रमाणे 3,000 रुपये हे तुम्हाला येणार आहेत. परंतु जर तुम्हाला जुलैचा हप्ता आलेला नसेल आणि जर तुमची पुनर्पडताळणी झालेली असेल तर तुम्हाला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 हप्त्यांचे 4,500 रुपये हे तुमच्या खात्यात हे येणार आहेत. ही आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहोत. आनंद हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. बघा, भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे काय करायचं. मी तुम्हाला आता 2 मिनिटात सांगतोय. बघा, 6 कारणं जी होती त्यातलं पहिलं कारण होतं ते म्हणजे लाडक्या बहिणींचं वाढलेलं उत्पन्न, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न वाढणं. दुसरी गोष्ट म्हणजे एका घरात 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणी लाभ घेणं. तिसरी गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींकडे 4 चाकी वाहन असणं. चौथं म्हणजे एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणं, हे एक आहे. ह्या 4 गोष्टी. आणि 5वं म्हणजे तुमच्या घरात कोणीतरी इन्कम टॅक्स भरत असणं. ह्या गोष्टींचं ज्या लाडक्या बहिणी काम म्हणजे त्यांच्याकडे हे होत असेल त्यांना ह्या योजनेतून डायरेक्ट बाहेर काढलं जात आहे. परंतु तुमच्याकडे हे कारण कुठलेही नसतील तर तुम्हाला 100% हे लाभ हे चालू राहणार आहेत. आता तुम्हाला कोणत्या बँकेत पैसे येणार सांगतो. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर तुमचं SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, SBIमध्ये पैसे येणार आहेत. त्याच्यासोबतच बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, त्याच्यासोबतच पोस्टाचं जे खातं असणार आहे आपलं, त्या पोस्टाच्या खात्यात पैसे येतील. त्यानंतर ॲक्सिस बँक असेल, ICICI, ॲक्सिस, कोटक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असतील, अशा जवळपास 10 ते 11 बँकेमध्ये हे जे वाटपाचा क्रम आहे तो होणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुमचे हप्ते बंद होणार नाहीत ह्याची एक तुम्हाला थोडक्यात मी माहिती देतो आहे. लक्षपूर्वक ऐका, कारण ही माहिती जी लाडकी बहिणीने वापरलेली आहे तिला 100% तिचं नाव पात्र यादीमध्ये आलेलं आहे. अपात्र यादीतून पात्र यादीमध्ये ती आलेली आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर पुनर्अर्ज पडताळणीसाठी एक विनंती करायची आहे. सोबत तुम्हाला हे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत. कुठे घेऊन जायचे आहेत सांगतो. तुमच्याकडे पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं पाहिजे तुमचं रेशन कार्ड, दुसरी गोष्ट आधार कार्ड, तिसरी गोष्ट उत्पन्नाचा दाखला, चौथा शाळा सोडल्याचा दाखला. हे 4 गोष्टी तुमच्याकडे जर असतील आणि तुमचा अर्ज क्रमांक हे घेऊन तुम्हाला, जर तुमचं नाव अपात्र यादीतून बाहेर गेलेलं असेल तर तुम्हाला म्हणजे अपात्र यादीमध्ये तुमचं नाव असेल तर हे सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती महिला व बालविकास जे काही कार्यालय आहे आपलं तिथे जाऊन तुम्हाला हे त्यांना एक विनंती करायची की माझे प्लीज की तुम्ही पुनर्अर्ज पडताळणी पहा, पुनर्अर्ज पडताळणी करा. ही माझी डॉक्युमेंट आहे, तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता. मी सर्वरित्या सगळ्या बाजूकडून मी ह्या योजनेस पात्र आहे, तर कृपया करून माझी एकदा विनंती स्वीकार करा. अशा विनंती भरपूर लाडक्या बहिणींनी केलेल्या आहेत आणि त्यांचं नाव पुन्हा एकदा योजनेमध्ये आलेलं आहे आणि त्यांनासुद्धा पुन्हा एकदा मेसेज येणार आहेत. त्यामुळं लाडक्या बहिणी खूप खुश आहेत आणि हा एक मोठा निर्णय सरकार घेत आहे. बघा, विनंती केल्यानंतर तुमचा इथं अर्ज जो आहे तो पुनर्पडताळणीसाठी विचारात घेतला जाऊ शकतो. त्यामुळं तुम्ही हे काम करू शकता. मी जे आता डॉक्युमेंट्स आले ते तुम्हाला डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला करायच्या आहेत. आता तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे की तुमचं बँक खातं कोणत्या बँकेचं आहे. दुसरी गोष्ट तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे कोणतं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्हाला आत्तापर्यंतचे किती हप्ते आलेले आहेत, जुलैपर्यंत आलेले आहेत का, जूनचे आलेले आहेत का, हे सगळं तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.